वडिलांच्या त्रासाला कंटाळून 3 चिमुकल्यांनी घर सोडलं। चिमुकले मजल दर मजल करत 25 किलोमीटर अंतर कापून शहरात पोचले। तिथून ते गुजरातला जाण्याच्या तयारीत होते, पण ते पुढच्या प्रवासाला सुरू करण्याआधीच पोलीस पोहोचले आणि त्यांनी चिमुकल्या मुलांची समजूत घातली। यानंतर त्यांना वन स्टॉप सेंटरला पाठवण्यात आलं। मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात ही घटना घडली। शहरापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या बैकुंठपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। वडिलांच्या त्रासाला कंटाळून 2 बहिणी आणि एका भावाने घर सोडलं। ते गुजरातला त्यांच्या आजोबांकडे जाण्यास निघाले, पण त्यांच्याकडे ना आजोबांच्या घराचा पूर्ण पत्ता होता, ना प्रवासासाठी लागणारे पुरेसे पैसे। बैकुंठपुरातून त्यांनी रिक्षा पकडली। रिक्षा बसून त्यांनी शहर गाठलं। तिथून ते पुढील प्रवासासाठी पायी निघाले। 3 चिमुकली मुलं पायी जात आहेत आणि त्यांच्यासोबत कोणीही मोठी व्यक्ती नाही। ही बाब एका पत्रकाराने पाहिलं। त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले। त्यांनी मुलांची समजूत काढली आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले। वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मिळालेले पैसे मुलांनी साठवले होते। त्या मुलांचे वडील त्यांना खूप त्रास द्यायचे। मध्यधुंद अवस्थेत त्यांना मारहाण करायचे, आईला देखील मारायचे। वडिलांसोबत आत्याही आईला त्रास द्यायची, त्यामुळे आई वेगळी राहू लागली। पण मुलं वडिलांकडे होती। वडील त्यांची काळजी घ्यायचे नाहीत, त्यांना पुरेसे खायला मिळायचं नाही। त्यामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या आजोबांच्या घरी जाण्यास निघाले। मुलांनी पोलिसांकडे त्यांची कैफियत मांडली। आम्हाला वडिलांकडे जायचं नाही असं म्हणत मुलं ओक्साबोक्शी रडली। घर सोडून निघालेल्या मुलांची माहिती वेळीच मिळाल्यानं आम्हाला त्यांना सुरक्षित स्थळी नेता आलं, असं रीवाचे पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी सांगितलं। हा प्रकार वेळीच कळला नसता तर अनर्थ घडला असता। मुलांना वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे। CWCला याची माहिती देण्यात आली आहे। बाल कल्याण समितीने मुलांचे जबाब नोंदवले। त्यांच्या कुटुंबियांशी बोलून समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली।